प्लॅनप्रमाणे सगळं झालं नाही, पण कधी-कधी नियतीचे संकेत काही वेगळेच असतात. आम्ही निघालो होतो अक्कलकोटसाठी सोलापूरहून. बुधवार असल्यामुळं अफाट गर्दी होती बसलाही आणि अक्कलकोटमध्येही. त्याच गर्दीतून वाट करताना मला एक गोष्ट लक्षात आली. सकाळी मी आणि माझे मिस्टर गुरुवार होता म्हणून गेलो होतो अक्कलकोटला. पण बाईकवरती गेल्यामुळे एवढी थंडी वाजत होती की आम्हाला नाही जमलं व्लॉग करायला. पण नंतर जणू स्वामीच म्हणत होते, "हे करून तुझा व्लॉग आता." लाईनमध्ये थांबून दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं. पण गर्दी असल्यामुळे किंवा तिथं अलाउड नसल्यामुळे मला काही व्हिडिओ घेता आले नाहीत. पण बाहेरून थोडेसे शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशीबशी गर्दीतून वाट काढत बाहेर आलो दर्शन करून. एवढी गर्दी होती अफाट. म्हणजे एक्सपिरियन्स असतो ना दर्शनानंतर, एवढं छान वाटतं तिथे. तर परत निघाल्यानंतर तेवढ्या गर्दीमध्ये आजीबाईंचा एक ग्रुप बसला होता भजन करत. एवढं छान वाटत मधुर संगीत ऐकल्यानंतर आम्ही निघालो परत. जाताना आम्हाला वाटेमध्ये डॉगीज भैया निवांत आराम करताना दिसले. मम्मीचा कॉल आला. तिला बोललो क्षणभर. आपले सँडल उचलले आणि पडलो मंदिराच्या बाहेर. बाहेरून छानसा रस पिला. मस्त फ्रेश झालो. ॲटो पकडला आणि निघालो अक्कलकोट बस स्टँडकडे. मस्त असं दर्शन करून वापस घरी पोहोचलो. अशा प्रकारे आमचा व्लॉग इथेच दी एंड होतो. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.